प्रेक्षकांनो, बिग बॉसनं ठरवलं आहे की यंदाच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना दररोज सकाळ संध्याकाळ धक्क्यावर धक्के द्यायचे। संग्राम चौगुले यांना दुखापतीमुळं बिग बॉसनं घराबाहेर काढलं। त्यानंतर असं वाटलं होतं की आता अरबाज पटेल फिनालेला गेला, तो कॅप्टन झाला। पण आता मागच्या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य होते निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वर्षा उसगावकर, जान्हवी किल्लेकर आणि आपला सर्वांचा लाडका सूरज चव्हाण। तर नॉमिनेशनमध्ये असल्यामुळं या सर्वांना भीती होती की नेमकं कोण बाहेर जाईल। सूरज तर सेफ होता, निक्की, अरबाज, वर्षा उसगावकर आणि जान्हवी यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार होती। पण प्रेक्षकांच्या मतांमुळं अरबाज पटेल हा या आठवड्यात झालेला घराचा कॅप्टन दुसऱ्याच दिवशी घरातून इव्हिक्ट झालेला आहे। ही कन्फर्म न्यूज आहे की अरबाज पटेल आता तुम्हाला बिग बॉसमध्ये मराठीच्या या सीझनमध्ये दिसणार नाही। 6 ऑक्टोबरला फिनाले आहे, त्यामध्ये आता नेमकं फिनालेमध्ये कोण कोण जातं ही उत्कंठा अजून शिगेला पोचली आहे। कारण आता अरबाज विना निक्कीचा गेम कसा राहील, का निक्की आता अभिजितसोबत पॅचअप करेल, कारण संग्राम किंवा अभिजितसोबत ती अरबाज गेल्यानंतर पॅचअप करेल अशा चर्चा होत्या। पण संग्राम आणि अरबाज हे दोघंही बाहेर गेलेले आहेत। निक्की आता एकटी उरली आहे शोसाठी। आता जवळपास पुढच्या आठवड्यातला एक भाऊचा धक्का आणि त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी फिनाले होईल। त्यामुळं आता या गेममध्ये अजूनच जास्त रंगत आलेली आहे। प्रेक्षकांनो, बऱ्याचदा अरबाज पटेल हा टास्क चांगला खेळायचा, त्यानं खोटं ॲग्रेशन दाखवलं, निक्कीवर तो चिडला, परत त्यांनी पॅचअप केलं। मागच्या आठवड्यात देखील त्याने जीव तोडून खेळ दाखवला, परंतु प्रेक्षकांच्या मनात तो घर करू शकला नाही। आणि वोटिंग ट्रेंड्समध्ये देखील अरबाज हा सर्वच ट्रेंड्समध्ये हा बॉटमला होता, म्हणजे खालच्या स्थानावरती होता। आणि बिग बॉसनं जसं मागच्या आठवड्यात निक्कीला मारल्यामुळं आर्याला बाहेर काढलं आणि वैभव चव्हाणला देखील इव्हिक्ट केलं, त्याचप्रमाणे यावेळेस संग्राम चौगुले दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर अरबाज पटेल देखील घराच्या बाहेर गेला आहे। ही अपडेट होती। या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। बिग बॉस मराठीच्या या सीझनच्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायचे असतील तर आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत जे बेल आयकॉन दिसते ते प्रेस करा, त्यामुळे येणारे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील।